लेट मी शेअर द स्क्रीन. ठीक आहे. लास्ट सेशन आपण टाईप कास्टिंगपर्यंत आलो होतो, राईट? ओके, ठीक आहे. सो लेट्स कवर टुडेज कॉन्सेप्ट गाईज. या टाईप कास्टिंगमध्ये आपले कॅरेक्टर राहिले ते बघून आपण ऑपरेटरकडे जाऊ. वेअर इज माय विंडोज प्रोजेक्ट एक्सप्लोरर. ठीक आहे, ओके. स्क्रीन इज विजिबल, राईट? ओके. फंडामेंटल कॉन्सेप्ट्स, SRC, टाइप कास्टिंग. ठीक आहे. वन मोर क्लास. द क्लास नेम इज न्यू क्लास टेस्ट. ओके, लुक ॲट दिस. आपल्याकडे एक डेटा टाईप आहे कॅर नावाचा. बघा, हा कॅर डेटा टाईप जो आहे ना, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. हा 2 बाईटची मेमरी घेतो, पण याच्यामध्ये जो डेटा स्टोअर होतो ना, हा 2 फॉर्मॅटमध्ये डेटा तुम्ही स्टोअर करू शकता. यू कॅन स्टोअर कॅरेक्टर ॲज वेल ॲज यू कॅन स्टोअर नंबर ऑल्सो गाईज. ज्यावेळेस नंबर स्टोअर करत असाल, हा इंटरनली त्या नंबरची आस्की व्हॅल्यू घेतो. इफ आय राईट कॅरेक्टर C इक्वल टू लेट्स से 65, कॅन यू चेक इट? हा 65 घेतोय, हा म्हणत नाही मला कॅरेक्टरच द्या. हा 65 सुद्धा घेतोय बिकॉज दिस इज नॉट 65. इफ यू प्रिंट गाईज यू विल गेट क्लिअरिटी. सर हे 65 नाही तर मग काय? हे बघा रे, काय इट इज समथिंग A. 65 A काय संबंध आहे? हे बघा, इफ आय राईट 66 इट विल प्रिंट B. 67 it will print C. That means there are some numbers which are called ASCII value. 122 it's a Z. If you print 90 it's a capital Z. Can you check it? So what is this exactly? मी याच्यामध्ये नंबर स्टोअर करतोय आणि हा मला कॅरेक्टर देतोय. मग हे कन्व्हर्जन आहे कसं नेमकं? सर तुम्ही नंबर देताय, हा कॅरेक्टर देतोय. बघा होतंय काय, you are giving integer value, it is going to convert into char value. So this is called implicit typecasting. Yes or no? Implicit typecasting. Big data type converted into small data type guys. हा कोणता डेटा टाईप आहे? इंट. दिस इज व्हॉट गाईज? इंटीजर व्हॅल्यू. येस और नो? ही कशात कन्वर्ट होते? कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट होत आहे. ओके, इंटीजरला किती बाईट लागतात? इंटीजर टेकिंग 4 बाईट्स ऑफ मेमरी गाईज आणि कॅरेक्टर टेकिंग 2 बाईट्स ऑफ मेमरी. मोठा डेटा टाईप छोट्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट होतो आहे. सॉरी, इट्स एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग, नॉट इम्प्लिसिट. मोठा टू छोटा, छोटा टू मोठा म्हणल्यानंतर व्हॉट? दॅट इज इम्प्लिसिट. पण इथं जर तुम्ही नियम बघितला, सर मोठा डेटा टाईप छोट्यामध्ये ॲटोमॅटिक कन्वर्ट होतो. या कॅन यू चेक इट? दिस इज इंट ॲटोमॅटिक कन्वर्टेड टू कॅर. लुक ॲट दिस. पण एक्सप्लिसिटमध्ये आपण बघितलं आपल्याला करावे लागत होते टाईप कास्टिंग, बट इथं आपण करतोय का? नाही आहे. ज्यावेळेस आपण डायरेक्ट व्हॅल्यू देतोय ना, दिस व्हॅल्यू इज डायरेक्टली कन्वर्टेड इन टू कॅर गाईज. लुक ॲट दिस. तुम्ही कुठलीही व्हॅल्यू द्या, 677, कॅन यू चेक इट? याची पण एक आस्की व्हॅल्यू भेटणार आहे तुम्हाला. दॅट इज समथिंग दिस वन. हे बघा, हे आपण कधी बघितली पण नाही. कुठलीही व्हॅल्यू द्या, 8888, इट इज समथिंग दिस वन. ह्या सगळ्या आस्की व्हॅल्यू जर तुम्हाला बघायच्या असतील प्रत्येक कॅरेक्टरच्या, यू कॅन जस्ट गो टू द गुगल अँड टाईप हिअर आस्की व्हॅल्यूज. कॅन आय शो द इमेज गाईज? काय म्हणतो रे बाबा? अरे चांगली गोष्ट आहे ना, पास झाला. ठीक आहे. हे लुक ॲट दिस. दिस इज अ टेबल ऑफ आस्की व्हॅल्यूज. हे बघा, कॅन यू चेक इट? 65 कॅरेक्टर A, 66 B, 67 C, 68 D, 69 E. हे बघा, 90 कुठं आहे? 90 Z अँड 122 स्मॉल Z. आणि बाकीचे पण नंबर आहेत. लुक ॲट दिस. 31 1 आहे. सॉरी 58 समथिंग कोलन 59 समथिंग सेमी कोलन 60 लेस दॅन 61 इक्वल टू. सगळे आस्की व्हॅल्यू आहेत आणि याच आस्की व्हॅल्यू ते प्रिंट होतं. म्हणजे इंट टू कॅर ॲटोमॅटिक कन्वर्जन इज हॅपनिंग गाईज. मोठ्याचा छोटा डेटा टाईप ॲटोमॅटिक होतो.
दुसरी गोष्ट याच्यामध्ये, लेट्स से सर मी एक इंटीजर I65 बनवला and now I am passing this I to the carriers. Can you check it now? In that case what happening? In that case what happening? डायरेक्ट व्हॅल्यू दिली तर इथं ॲटोमॅटिक कन्वर्जन होतं आहे. बट इथं मात्र डायरेक्ट व्हॅल्यू न देता आपण आयला 65 दिला आणि मग आय इथं दिला, मग मात्र मित्रांनो प्रॉब्लेम आहे. वाय? मोठा डेटा टाईप छोट्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करत असताना एक्सप्लिसिट टाईपकास्टिंग इथं मात्र गरजेचे. इथं आहे का? नाही. इथं ॲटोमॅटिक कन्वर्जन होतं. इथं असा जर डेटा टाईप घेतला, बघा दोन्ही सेमच वाढत आहे. इथं पण 65 सर, हे ॲटोमॅटिक झालं, हे पण व्हायला पाहिजे. नाही. When you take the variable, it's not possible. You have to convert, guys. How to convert? I want to convert this int value to char. So I need to write char. Can you check it? And now it will show a. हे लिहावंच लागेल. इथं गरजेचं नाही, कारण डायरेक्ट व्हॅल्यू दिली. इथं गरजेचं आहे. डायरेक्ट व्हॅल्यूमध्ये गरजेचं नाही आहे, पण व्हॅरिएबल दिल्यावर गरजेचं आहे बरं का. व्हॅरिएबल दिल्यावर गरजेचं आहे. मग तुम्ही कुठल्याही टाईपचा व्हॅरिएबल द्या. आय एम गिविंग बाईट. बाईट टू कॅर चालेल, शॉर्ट टू कॅर चालेल, देन फ्लोट टू कॅर चालेल, डबल टू कॅर चालेल, लॉंग टू कॅर चालेल, सगळी डेटा टाईप चालतात. अय कळते सगळ्यांना. बुलियन सोडून जेवढे दिसतंय तुम्हाला प्रिमिटिव्ह, कुठलाही डेटा टाईप कॅरमध्ये कन्वर्ट एक्सप्लिसिटली करता येतो. इवन बाईटसुद्धा, इफ यू चेक बाईट, सर बाईटला जर मी कन्वर्ट नाही केलं, इज इट कन्वर्टिंग? नो. सर याला एकच बाईट लागतं, याला 2 लागतात, कन्वर्ट व्हायला पाहिजे. नाही होत. लक्षात ठेवा, नाही होत. हा रूल इथं आहे. याला 1 बाईट लागतो, मान्य आहे. याला 2 लागतात. सर छोटा आहे, मोठ्यामध्ये ॲटोमॅटिक नाही. त्यामुळे तर ह्याला सेपरेट शिकवतो मी. हा रूल इथं नाही आहे. 1 बाईट, याला 2 बाईट, तरी पण एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जन. You have to do that. That is a different rule in the typecasting, guys. Yes? What is the question? कोणाला क्वेश्चन आहे बोला. ओय हँड रेज केला तू. हॅलो सर. येस. सर कॅर का घेते ते पुन्हा सांगा. कॅर का घेताय? ब्रॅकेट मध्ये जो कॅर घेतला ना, हां, तो पुन्हा सांगा ना, ते का घेतलाय. तुम्ही टाईपकास्टिंगचं सेशन बघितलं का? हो सर. काय असं टाईपकास्टिंग मला सांगा. What is typecasting? That is my question to you. If you watch the session, you should give the answer. Typecasting is to convert one data type value into another data type. It's called typecasting. Okay. And what is explicit typecasting? एक्सप्लिसिट मध्ये मोठ्या लार्ज डेटा टाइपला आपण स्मॉल डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करतो, त्याला एक्सप्लिसिट डेटा टाइप. आणि त्याचा सिंटॅक्स कसा आहे? चार्टमध्ये पाठवा सिंटॅक्स त्याचा. सिंटॅक्स चॅटमध्ये लिहून पाठवा सिंटॅक्स न बघता. ठीक आहे. गाईज वेट, सिंटॅक्स येतोय सगळ्यांसाठी. ठीक आहे. I don't know, sir. कसं काय नाही माहीत? तुम्ही रेकॉर्डिंग केली म्हणताय, तुम्ही प्रॅक्टिस नाही केलेली. सर केली सर, बट ते एकदम समजलं नाही. अच्छा, असं झालं का? किती वेळा रेकॉर्डिंग बघितली तुम्ही? एकचदा केली मी. त्याच्यावर ते समजलं. एकदाच का केली मग? शनिवारावर सुट्टी होती, 2 दिवस वेळ होता, बाकीचा टाईम कुठं वेस्ट केला तुम्ही? मी काय म्हणलो तर शुक्रवारी जोपर्यंत डोसक्यात बसत नाही तोपर्यंत रेकॉर्डिंग बघायची. मग तुम्ही एकदाच का बघितली? 2दा 3दा 4दा 5दा जरी बघितली असती, फिट झालं असतं ना. हे बरोबर की नाही? तुम्ही एखादी मूवी बघता बघा, जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत रिपीट बघता की नाही.
ए चल ना परत बघू का, अरे खूप भारी आहे ना, बरोबर की नाही. सो तो माइंडसेट इथं ठेवला तर एव्हरीथिंग विल बिकम सिम्पल. इट्स अ सिम्पल फॉर्म्युला आहे, बरोबर नाही. इंटरेस्ट वाढवण्यासाठी तुम्हाला ती गोष्ट रिपीट करायची, दॅट इज अ सिम्पल. रिपीट केली, डन. आता त्या एक्सप्लिसिट टाईपकास्टिंगमध्ये, इम्प्लिसिट टाईपकास्टिंगमध्ये आपण पूर्ण सेशन त्याच्यावरती घेतलं, बरोबर, की मोठा डेटा टाईप छोट्यामध्ये कन्वर्ट करा. तुम्ही बरोबर सांगितलं, बट प्रॅक्टिकली काय येत नाही आहे, बिकॉज लॅक ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही प्रत्येक डेटा टाईप कन्वर्ट करून ॲटलिस्ट 10 टाईम्स बघितलं का, रिपीट तेच करायचं 10 वेळा. मग तुमचे 2 तास 3 तास गेले तरी काय फरक पडत नाही. वाय? बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इंटरव्ह्यूमध्ये परत सुचत नाही काय करायचं. प्रॅक्टिसनेच तुम्हाला सगळ्या गोष्टी येणारच, लक्षात ठेवा. प्रॅक्टिस असेल इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडंट येईल, नाहीतर पूर्ण कॉन्फिडंट कमी होईल. आणि इंटरव्ह्यूसाठी पण कोण रेडी नाही झालं मॉकसाठी. एक जणच कोणतरी मला म्हणलं होतं की मॉक द्यायचं आहे मला, बाकी नाही आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बट लुक ॲट दिस इज एक्सप्लिसिट टाईपकास्टिंग. आता प्रत्येकाला विनंती आहे, रेकॉर्डिंग भाई जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत बघायची, अँड देन ओनली यू आर एलिजिबल टू आस्क द क्वेश्चन. तुम्ही अभ्यास करत नाही मग क्वेश्चन करत असाल, देर इज नो सेन्स ब्रदर अँड सिस्टर. तुम्ही अभ्यास न करता येणारच नाही आहे तुम्हाला. एकदा रेकॉर्डिंग करून न प्रॅक्टिस करता कसं येईल मला सांगा. दिस इज नॉट कॉलेज सिलेबस. मी परत तेच सांगितले, यू हॅव टू डू लॉट्स ऑफ प्रॅक्टिस, देन ओनली इट विल अंडरस्टँडेबल. त्यामुळे 2, 3, 4 वेळा रेकॉर्डिंग बघा अँड देन कम फॉर द क्वेश्चन गाईज. तुम्ही एकदाच बघून जर क्वेश्चन करत असाल तर त्याच्यामध्ये कुठलाही सेन्स नाही आहे. यू हॅव टू अंडरस्टँड की भाई मी स्वतःहून जर अभ्यास केला तर मला समजेल, बरोबर की नाही, राईट. ठीक आहे, लेट मी रिपीट गाईज, कॅन यू चेक इट. व्हॉट इज दिस कॅर, वाय एम रायटिंग दिस कॅर, याचा सिंटॅक्स आपण बघितला. जर तुम्हाला ही व्हॅल्यू कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करायची असेल तर या व्हॅरिएबलच्या आधी या डेटा टाईपचं नाव ब्रॅकेटमध्ये लिहायचं. इट्स अ व्हेरी सिम्पल. आणि हे आपण तेव्हा पण बघितलं, त्या दिवशी पण बघितलं. हे असं का लिहितात, या आय व्हॅल्यूला जी बाईट टाईपची आहे ती कन्वर्ट कशात झाली, कॅरमध्ये झाली. दॅट्स अ सिम्पल. मग जर कॅरच लिहायचं गाव कशात कन्वर्ट करताय, त्याच डेटा टाईपचं नाव लिहिलं. नाही लिहिलं तर काय होणार आहे, विल गेट द एरर. कॅन यू चेक इट. हा एरर काय म्हणतोय, कन्वर्ट होऊ शकत नाही, कंपायलर करत नाही आहे, कंपायलर रिस्क घेत नाही. सो वी हॅव टू टेक द रिस्क. इट्स अ सिम्पल व्हेरी, राईट. याच्यामध्ये न समजण्यासारखं काय, आय थिंक फाल्गुनी, राईट. काय आता समजलं का, काय याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे सांगा मला आता. नव एनी क्वेश्चन, एनी वन, वाय टू राईट कॅर लाईक दिस. Sir, this is explicit type करेक्ट टाइप कास्टिंग आहे ते. करेक्ट एक्सप्लिसिट. त्यामध्ये जर डायरेक्ट जर होत नसेल टाइप कास्टिंग तर ते काय जे काय असेल ते काय बरोबर, डेटा टाईप त्यानुसार ते करावं लागेल. येस. तुम्ही जर मागच्या रेकॉर्डिंग करणार नसा, डायरेक्ट लाईव्हला आलात तर काहीच उबगणार नाही, ते मी सांगत आहे. कारण ही प्रोग्रॅमिंग आहे दादा आणि दिदी, हे दुसरं काही नाही आहे. तुम्ही डायरेक्ट लाईव्हला आला आणि तुम्हाला समजलं, असं होत नाही. मागचे सेशन खूप इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवा. प्रत्येक सेशन एकमेकावरती डिपेंड आहेत. मागचं केलं तर आज येतं आहे. हे पहिल्या सेशनमध्ये मी सांगत आहे, बरोबर. कोर जेव्हा केलं तर ॲडव्हान्स जेव्हा जमत आहे, ॲडव्हान्स जेव्हा केलं तर स्प्रिंग बूट जमत आहे. मग हे सगळं करायचं आहे, रिपिटेशनमध्ये करायचं आहे. नाहीतर 1-2 वर्ष याला जातात, पोरं करत नाहीत, टाईमपासमध्ये घालतात. मग ते चल यार करू, त्यात काय एवढं काय लोड आहे भाई, बघता येईल ना. 2-2, 3-3 वर्ष फुल स्टॅक करत बसतात. 2-2, 3-3 वर्ष किती, 2-2, 3-3 वर्ष. अरे मग काय त्या करण्याला अर्थ मला सांगा ना. फुल स्टॅक जेव्हाचा कोर्स करतात परत म्हणतात सर मला परत जॉईन करायचं आहे. 2दा झाला सर मला परत, अरे कवर करतो, हातात काठी असतो. आईवडिलाच्या हातात काठी आली, तू तोवर करतच बस, हे बरोबर की नाही. सो तोपर्यंत बघा, तुमच्याकडे जर टाईम असेल तर करत बसा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. बट माझं सांगणं आहे किंवा 6 मंथ टाईम आहे ना, यू हॅव टू इन्व्हेस्ट दॅट. आणि टाईम इज मनी, तुम्हाला माहीत आहे. टाईम भाई खूप महत्त्वाची गोष्ट आहे. डोंट वेस्ट एनी सिंगल मिनिट ऑल्सो. ओके, सो आय एम गोइंग टू कन्वर्ट दिस बाईट टू कॅर एक्सप्लिसिटली. 2 प्रकारची टाईप कास्टिंग असते, एक इम्प्लिसिट आणि दुसरी एक्सप्लिसिट.
इम्प्लिसिट काय असते, ॲटोमॅटिक ती कन्वर्ट होते. एक्सप्लिसिटमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. हे जाऊन बघा एकदा, जाऊन रेकॉर्डिंग बघा. 5वं का 4थं सेशन आहे. ओके, सो डायरेक्ट व्हॅल्यू दिली, ॲटोमॅटिक कन्वर्जन हॅपन. कंपायलर म्हणतोय भाई डोंट वरी 65ला ये मी करतो, पण कंपायलर इथं म्हणतोय नो, यू हॅव टू डू. दॅट इज एक्सप्लिसिट, दिस इज इम्प्लिसिट. हे इम्प्लिसिट कन्वर्जन झालं. कारण इथं कंपायलरने आपल्याला लिहायला लावलं का काय, नाही लावलं. बट इथं लिहायला लावलं की नाही, लावलं. मग बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, फ्लोट कुठलाही डेटा टाईप असू द्या ॲटोमॅटिक कन्वर्ट होतं. हे बघा महारथी आता येतं आहे 10:20 सर ते थोडंसं बोलायचं राहिलं होतं, त्यामुळे थोडं तिला बोललो, गुड बाय म्हणलो, गुड बाय नाही बाय बाय म्हणलो आणि आलो. मी यांना नाही बोलत, असं खूप जण करतात. ठीक आहे, निवांत येणार, निवांत 10:30 11 काय त्यात सर एवढं. परत म्हणलं सर हे थोडंसं अवघडच चाललं. अरे मग अवघड नाही तर का, तुला सोपं जाणार होय. हे बरोबर, 10चं सेशन तुम्ही येता 11:15 निवांत, आणि मग परत म्हणता सर थोडंसं अवघडच चाललं हो जावा. अवघड नाही, जावा असा डॉक्टर बसला पाहिजे तुझ्या. तुला सोपं कसं जाईल जावा, बरोबर आहे. टाईम मॅनेजमेंट नावाचे स्किल नाही आहे तुमच्याकडे, कसं सोपा जाईल जावा. कुठलीच प्रोग्रामिंग लँग्वेज सोपी जाणार नाही इफ यू डोंट हॅव गुड इन द टाईम मॅनेजमेंट गाईज. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू मॅनेज द टाईम. दॅट इज कॉल्ड टाईम मॅनेजमेंट. ओके, सो नाव आस्की व्हॅल्यूज आपल्याला प्रिंट होत आहेत ज्यावेळेस आपण नंबर टाईपची व्हॅल्यू देतो. आस्की इज नथिंग बट, बघा आस्की म्हणजे काय, हा एक कोड असतो मित्रांनो, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण करण्यासाठी अमेरिकेने काही कोड जनरेट केलेत, आणि ते कोड हेच आहेत. 65 असेल त्याला ए म्हटलं जातं त्यांच्या लँग्वेजमध्ये, 66ला त्या कोडमध्ये बी म्हटलं जातं, 67ला सी, लाईक दॅट गाईज. असं 68 69 प्रत्येक कोडसाठी एक कॅरेक्टर त्यांनी सेट केलं आहे, आणि तेच आउटपुट आपल्याला भेटत आहे. ज्यावेळेस तुम्ही 65 देता कन्वर्ट करून ते एच होतं आहे, 66 दिलं की बी होतं आहे, आणि हे कन्वर्जन कॅरेक्टरमध्ये होतं आहे. इवन तुम्ही जर लुक ॲट दिस, आय एम गिविंग कॅरेक्टर सी ए कॅरेक्टर, आणि इफ आय प्रिंट सी, सो आय एम गेटिंग वॉट गाईज ए, जे याच्यामध्ये आहे. सो तुम्ही तर सांगितलं होतं कॅरेक्टर स्टोअर करायचं, बट वाय यू आर स्टोरिंग नंबर इन टू द कॅरेक्टर, इट इज ऑल्सो पॉसिबल. तेच सांगत आहे मी. तुम्ही नंबरसुद्धा देऊ शकता याला. इफ यू गिव्ह 65 कॅन यू चेक इट, स्टील यू आर गेटिंग ए. सर मी ए दिलं तरी पण मला ए भेटत आहे, मग मी द्यायचं काय, इट्स युअर चॉईस, राईट. दिस इज वॉट आस्की व्हॅल्यू, आस्की कोड म्हणू शकता. आणि याचीच व्हॅल्यू काय 65ची ए. भैया ॲटोमॅटिक कन्वर्जन होत आहे. 65 दिलं की येत आहे, 66ला बी येत आहे, राईट. तुम्ही जर नॉर्मली दिलं एला एच येत आहे. बट नाव आय वॉन्ट टू कन्वर्ट दिस कॅरेक्टर इन टू इंटीजर, सो इट्स ऑल्सो पॉसिबल गाईज. हिअर लेट्स आय एम रायटिंग इंटीजर आय इक्वल टू सी. कॅन यू चेक इट. इथं मला कन्वर्जन करायची गरज पडली का, इफ आय प्रिंट आय, व्हॉट इज द आउटपुट, डिरेक्टली 65. काय आलं आउटपुट, डिरेक्टली 65. येस, एनी क्वेश्चन. अरे कुठली दे ना भाई, 66 दे, 67 देतेस तर सांगतोय मी, कुठली व्हॅल्यू दे. लेस असेल तर लेस पण दे चालेल, नॉट ओनली 65. आउटपुटला प्रिंटला काय येणार मग 64 त्याची आस्की व्हॅल्यू, हे बघ हा टेबल तुला दाखवला मी, कुठली व्हॅल्यू द्यायची तुला, 63 दे, हो क्वेश्चन मार्क येणार, 62 दे, हा येणार, 61 इक्वल टू, ह्या सगळा व्हॅल्यू बघ, हे बघ 33 दिलं एक्सक्लेमेटरी मार्क, 32ला स्पेस. ओके, या व्हॅल्यू येणार. आय नाव लुक ॲट दिस, आय नीड टू कन्वर्ट एनिथिंग गाईज, ॲटोमॅटिक कन्वर्जन हॅपनिंग. कॅरेक्टरचं इंटीजर, कॅरेक्टर 2 बाईटचं आहे, इंटीजर किती बाईटचं आहे, 4 बाईटचं आहे. हे ॲटोमॅटिक कन्वर्जन होतं, याला इम्प्लिसिट म्हणतात. हे बघा कॅरेक्टर ए दिला, हा सी कशाला दिला, आईला, काय आलं रे व्हॅल्यू. सर एचं 65 झालं कसं, अहो एची व्हॅल्यू आहे की 65. मी जर बी दिलं असतं काय झालं रे, आलं का 66. मी क्वेश्चन मार्क दिला, हे आलं का 63.
आय गॉट इट. मी लेस दॅनचं साईन दिलं. कॅन यू चेक इट व्हॉट हॅपन. 60 ही आस्की व्हॅल्यू आहे लेस दॅनची. प्रत्येकाची आस्की व्हॅल्यू मित्रांनो. इफ यू गिव्ह इवन ओनली डॉट गाईज, कॅन यू चेक इट. डॉटची सुद्धा आस्की व्हॅल्यू 46 आहे. डॉट. इफ यू गिव्ह समथिंग ॲट द रेटची सुद्धा आस्की व्हॅल्यू 64. प्रत्येकाची आस्की व्हॅल्यू. इफ यू गिव्ह इवन यू नो दिस व्हॉट इज दिस स्क्वेअर ब्रॅकेट 93, एंड स्क्वेअर ब्रॅकेट, ओपन स्क्वेअर ब्रॅकेट, याची सुद्धा आस्की व्हॅल्यू 91. या सगळ्या आस्की व्हॅल्यू तुम्हाला इथं गुगलला भेटतील. जस्ट सर्च आस्की व्हॅल्यू. हे बघा इथं. कॅन यू चेक इट. 91, 93 स्लॅश असेल, फॉरवर्ड स्लॅश असेल, एव्हरीथिंग. आणि हे कन्वर्जन कसं होतं आहे. इम्प्लिसिटली होतं आहे, ॲटोमॅटिकली होतं आहे. हे कन्वर्जन कसं होतं आहे. एक्सप्लिसिटली होतं आहे. म्हणजे बाईट टू कॅर, इंट टू कॅर एक्सप्लिसिट, आणि कॅर टू इंट, कॅर टू बाईट इम्प्लिसिट. कुठलाही डेटा टाईप यूज करा. बघा ह्या कॅरेक्टरचं कन्वर्जन इंटमध्ये करा, फ्लोटमध्ये करा, बाईटमध्ये करा, शॉर्टमध्ये करा, देन देर इज अ वॉट, लॉंगमध्ये करा, डबलमध्ये करा. एव्हरीथिंग इज पॉसिबल. इम्प्लिसिट म्हणजे कॅर टू इंट पॉसिबल, कॅर टू फ्लोट, कॅर टू बाईट, कॅर टू शॉर्ट, कॅर टू लॉंग, कॅर टू डबल चालेल. इवन सिम्पल इथं बाईट टू कॅर चालेल, इंट टू कॅर चालेल, शॉर्ट टू कॅर चालेल, लॉंग चालेल, डबल चालेल, फ्लोटसुद्धा चालेल. होईल कन्वर्जन. बाईटचं कॅर होतं आहे, याचं पण होणार, याचं पण होणार, याचं पण होणार. म्हणजे कुठलाही डेटा टाईप लक्षात ठेवायचं. कुठलाही डेटा टाईप कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट होतो, आणि कुठलंही कॅरेक्टर त्या पर्टिक्युलर डेटा टाईपमध्ये कन्वर्ट होतं. दॅट इज इम्प्लिसिट एक्सप्लिसिटिंग इन द Java guys, for the character only. Can you check it? These two terms you have to understand. This is explicit, this is explicit, okay, and this one is what? Implicit. This one is implicit. Differentiate both guys. Can you differentiate both? बघा बाईट, इन, शॉर्ट, लॉंग, डबल, फ्लोट हे सगळे कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट होतात, आणि कॅरेक्टर इंट, फ्लोट, बाईट, शॉर्ट, लॉंग, डबल याच्यामध्ये कन्वर्ट होतात. याला म्हणतात एक्सप्लिसिट, आणि याला म्हणतात इम्प्लिसिट. इम्प्लिसिट म्हणजे ॲटोमॅटिक, एक्सप्लिसिट म्हणजे वी हॅव टू डू मॅन्युअली. दॅट इज यू नो टाईप कास्टिंग फॉर द कॅरेक्टर गाईज. आणि जो बुलियन डेटा टाईप आहे ना, तो मात्र लक्षात ठेवा कुठल्याच डेटा टाईपमध्ये कन्वर्ट होत नाही. फक्त एकच डेटा टाईप, दॅट मीन्स बुलियन विल कन्वर्ट इन टू स्ट्रिंग ओनली गाईस, अँड स्ट्रिंग विल कन्वर्ट इन टू बुलियन गाईस. एवढाच फरक आहे. बाकी बुलियन इंटमध्ये होत नाही ना, फ्लोट नाही ना, कॅर नाही ना, डबल कशातच नाही. बुलियनचा स्ट्रिंग होईल, स्ट्रिंगचा बुलियन होईल. आणि हे आपण स्ट्रिंग टॉपिकमध्ये बघू, आता नाही. स्ट्रिंग टॉपिकमध्ये मी तुम्हाला हे सांगेन की बुलियन जो सगळ्यात शेवटचा डेटा टाईप, त्याची टाईपकास्टिंग कशी आहे. बाकी डेटा टाईपची टाईपकास्टिंग लोकॅटिस अशी आहे, कॅरेक्टरची अशी आहे. बाकी तर आपण ऑलरेडीच बघितली. छोटा टू मोठा आणि मोठा टू छोटा. आय गॉट इट. एनी क्वेश्चन रिगार्डिंग दिस टाईपकास्टिंग फॉर द कॅरेक्टर गाईज. ओके. Can we go for the operator guys? Can we go for the operator concept? ओके. और यू नीड टाईम टू प्रॅक्टिस गाईज. प्रॅक्टिससाठी काय टाईम पाहिजे का सांगा, म्हणजे मला पुढं जायला नको. तुम्ही प्रॅक्टिसच करत नाही. सर घ्या ऑपरेटर. अरे तू म्हणतोय ऑपरेटर घ्या, पण बाकीच्यांचं झालंच नाही टाईपकास्टिंग. ते पुढं जाऊन कसं व्हायचं सांग. मी ऑपरेटर घ्यायचो खरं, पण हे मला सर आम्हाला टाईमच द्या, टाईमच भेटत नाही आम्हाला तिला टाईम द्यावा लागतो. तुमचं काय सर आता जमलं आहे, आमचं बघावं लागेल आम्हाला.
हा? असा विषय आहे का? तसं असेल तर सांगा बाबा, तुम्हाला टाईम देतो मी. तुम्ही तुमचं जमवा. होय, आधी करिअर जमवा रे. गाढवांनो नाही, असं नाही म्हणत मी. तुम्ही स्टुडंट्स आहात, तुम्हाला गाढवांनो कसं म्हणेल? म्हणा बरोबर आहे ते. जे करिअर जमत नाही त्यांना गाढवांनो म्हणत आहे मी. तुम्ही जमत असेल तर नो, यू आर ह्युमन. जे करिअर न जमवता दुसरं काहीतरी जमवत आहेत. आधी करिअर मग लग्न. तेच ऐकलं नाही तुम्ही? ते काय नाव त्याचं, सूरज चव्हाण. आधी करिअर आणि मग लग्न करायचं. हां, तुम्ही करिअर सोडून जर मग आधीच जमवत असाल तर मग ते अवघड आहे. होय, त्याला टाईम द्यायचा आहे, तिला टाईम द्यायचा आहे. तुम्हाला कधी टाईम देता तुम्ही करिअरला? आधी करिअरला टाईम द्या. ठीक आहे, ओके, चला घ्या म्हणत आहेत तर घेऊ आपण. कोण आहे का इथं? सर नका घेऊ. नाही घेत मी. तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करू शकता. सर टाईम द्या थोडासा. आता कोणीच म्हणणार नाही बरं का टाईम द्या. ठीक आहे, चला काय प्रॉब्लेम नाही. शनिवार रविवार त्यालाच होता की राव, आणखीन टाईम कसला पाहिजे मला सांगा. ऑपरेटर्स इन जावा. लुक ॲट दिस, व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. ऑपरेटरमुळे खूप साऱ्या गोष्टी होतात मित्रांनो. व्हॉट इज ऑपरेटर? ऑपरेटर असतो काय बघा, फॉन्ट साईज लॉंग ठेवू का जरा, एक्सेल. हां, ऑपरेटर इज अ स्पेशल सिम्बॉल which is used to perform some operations on the operands. Operator is a special symbol which is used to perform some operations on the operand. हा एक स्पेशल सिम्बॉल असतो जो की आपण लहानपणापासून बघत आलो, राईट. त्याचं काम आहे ऑपरँड्सवरती ऑपरेशन करणं. पहिला ऑपरेटर अरिथमॅटिक ऑपरेटर गाईस, अरिथमॅटिक ऑपरेटर्स इन द केस. मग याच्यामध्ये आपल्याला काही ऑपरेटर्स भेटतात बघा, जसं की प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड देर इज अ मॉड्युलो ऑपरेटर म्हणतात त्याला. ठीक आहे, पर्सेंटेज नाही. दिस इज ऑड गाईस, मॉड्युलस ऑपरेटर किंवा मॉड्युलो ऑपरेटर. त्याचं काम काय, आय विल लेट यू नो जस्ट मिनिट. मॉड्युलो हे बाकीचे तर तुम्हाला माहिती आहे, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. यांचं काम काय, ऑपरेशन करणं. सो ते कसलं हॉस्पिटलमधलं ऑपरेशन नाही, ते वेगळं, हे वेगळं. कशावरती, ऑपरँड्सवरती. ऑपरँड्स ज्याच्यावरती ऑपरेशन केलं जातं त्याला ऑपरँड्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल 100 आणि इकडं आहे 200, हे दोन झाले ऑपरँड्स, कारण या दोघावरती ऑपरेशन होणार आहे, त्याचं नाव ॲडिशन. दिस ऑपरेटर विल परफॉर्म द ऑपरेशन ऑन दिस टू ऑपरँड्स. 100 + 200 300 झालं की ऑपरेशन. कोणी केलं, प्लसने. कोणावरती, ज्याच्यावरती केलं जातं त्याला ऑपरँड्स म्हणतात. जो करतो त्याला ऑपरेशन म्हणतात. हे कळतं आहे? जो करतो त्याला ऑपरेटर म्हणतात, आणि जी प्रक्रिया होते त्याला ऑपरेशन म्हणतात. ओके, या दोघांचं काय होणार, ॲडिशन. दॅट इज ऑपरेशन. कोणामुळं, ऑपरेटर प्लस. कोणावरती, ऑपरँड्स. 100 to 100. बघा हे 3 वर्ड, ऑपरँड्स, ऑपरेटर, ऑपरेशन, राईट. या इकडे. सो याच्यासाठी मी फंडामेंटल कॉन्सेप्टमध्ये ऑपरेटर, बघा मी न्यू पॅकेज बनवतो आहे, दॅट इज समथिंग कॉल ऑपरेटर्स. आणि याच्यावरती राईट क्लिक करून मी एक क्लास बनवतो आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर्स. अरिथमॅटिक ऑपरेटर्स बनला क्लास. हो, हे बघा, देर इज समथिंग, लेट्स से 2 व्हेरिएबल्स आय एम टेकिंग. इंटीजर नंबर 1 300, इंटीजर नंबर 2 500. I want to do the addition of both numbers, num1 plus num2. Can you check it? ॲडिशन ऑपरेटरने दोघांची ॲडिशन केली. num1 300, num2 500 800. What is this? This is addition. Yes or no? So can I concate here like this? Addition is something, you know, हे बघा, ॲडिशन. आता मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, जर तुम्ही स्ट्रिंगसोबत हे जोडत असाल तर हे होणार काय हो, कॅन यू चेक इट? इट विल बिकम अ कॉन्केटिनेशन. हे जोडलं जाईल.
बिकॉज ऑफ स्ट्रिंगला तुम्ही हे नंबर जोडत आहात म्हणून काय करा, आधी ब्रॅकेटवाला पार्ट कर रे बाबा. आधी ॲडिशन कर आणि मग जोड. आधी जोडू नको, आधी ॲडिशन कर. जोडलं, आधी ॲडिशन केली आणि मग या ॲडिशनसोबत जोडलं या प्लसच्या यूज करून. ऑलरेडी आपण हे बघितलं, झाले ॲडिशन 800. ओके सर, सबस्ट्रॅक्शन इट इज व्हेरी सिम्पल. हे पण आपण ऑलरेडी बघितलं. दॅट इज सबस्ट्रॅक्शन. इट इज ऑल्सो सिमिलर. हे बघा, num1 मायनस num2. आता मी नंबर दिला, लेट सपोज 2000. 2000 वजा 500 1500. 2000 500 2500. ॲडिशन 2500, सबस्ट्रॅक्शन 1500. राईट. मल्टिप्लिकेशन व्हेरी सिम्पल. मल्टिप्लिकेशन it's something num1 multiply num2. Any bracket is required here. Can you check it? 2000 गुणले 500 1 लाख का 10 लाख? 10 लाख. 2000 गुणले 500 10 लाख. Can you check it? Multiplication, not bracket required. The division is something, it's a division. num1 divided by num2. 2000 भागिले 500 इट्स 4. राईट. आणि सगळ्यात शेवटचं जे असतं पब्लिक मॉड्युलो, याचं काम आहे रिमाइंडर देणं. याला रिमाइंडर म्हणू शकता तुम्ही. म्हणजे काय रे, बाकी. भागाकार केल्यानंतर बाकी जी येत असते ती तुम्हाला हा देतो. हे बघा, आता ह्यांचा भागाकार झाला. भागाकार किती आला? 4. बाकी 0. हे बघा, बाकी 0. रिमाइंडर 0च राहणार आहे. जर तुम्ही असं केलं, हे बघा 201 भागिले 5. भागाकार किती येणार आहे? दॅट इज समथिंग 40. पण रिमाइंडर 1. 40 5 200. बट एक राहिलं ना रिमाइंडर आहे. म्हणजे बाकी द्यायचं काम याचं आहे मॉड्युलो. पर्सेंटेज नाही, बाकी. बाकी कळते. याचं काम भागाकार, याचं काम बाकी. गुणाकार, वजाबाकी, बेरीज. हे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आपल्याला जावाने दिलेले आहेत. कॅन यू चेक इट? जे की आपण खूप लहानपणापासून हे ऑपरेटर यूज करत आलेलो आहोत प्रत्येक गोष्टीसाठी. राहील हे रिअल लाईफमध्ये सुद्धा, रिअल प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा खूप यूज होतात. कधी यूज होतात? खूप सिम्पल एक्झाम्पल बघा. ज्यावेळेस तुम्ही पुढं प्रोजेक्ट्स कराल, मी त्यात तर यूज करेलच, पण आता एक एक्झाम्पल लावतो. लेट्स से तुमच्याकडे आहे एम्प्लॉयची सॅलरी. सर सॅलरी समथिंग 45,000. ओके, 45,000. तुम्हाला याच्यामध्ये बोनस ॲड करायचा आहे. सो व्हॉट यू कॅन डू, बोनस 3,000 रुपये आहे लेट्स से. तुम्ही काय कराल, सॅलरी प्लस बोनस, राईट. आणि हे द्याल तुम्ही कशाला? डबल फायनल सॅलरी. यस ऑर? सॅलरीमध्ये बोनस ॲड करून तुम्ही फायनल सॅलरी कॅल्क्युलेट केली. कोणतं ऑपरेटर यूज केलं सर? कोणतं केलं म्हणजे प्लस ऑपरेटर यूज केलं. सो नाव फायनल सॅलरी विल बिकम 48,000. कसं काय? 45 आणि 3,000 ॲड झाले. कशात गेले? फायनल सॅलरीमध्ये. आणि प्रिंट काय झाले? प्लस इज यूज ऑर नॉट. यस ऑर नो? सम केसेस लेट्स सपोज तुम्हाला सांगितलं या फायनल सॅलरीमधून हे वजा करा. काय? त्याची लीव वजा करा. मी म्हणलं फायनल सॅलरी मायनस लीव. लीव सॅलरी किती होती? त्याच्यासाठी एक व्हॅरिएबल डबल लीव्ज. मी म्हणलं लीव होते 2200. हे काय होईल? याच्यातून कट होईल. आणि परत म्हणलं मी आलेला रिझल्ट फायनल सॅलरीला रिअसाइन करा. याला म्हणतात रिअसाइन करणं. रिअसाइन म्हणजे काय? आधी या फायनल सॅलरीमध्ये काय गेलं होतं? सॅलरी प्लस बोनस. सॅलरी किती? 45. बोनस किती? 3. म्हणजे 48,000. 48,000मधून 2200 कट होणार आणि राहिलेलं आउटपुट परत कशाला जाणार? फायनल सॅलरीला. मग आता 48,000 नाही भेटणार तुम्हाला. काय भेटणार? मायनस 2200, 45,800. म्हणजे इथं किती होतं? 48 होतं, पण त्यातून कट केले ना 2200. राहिलेलं मग 45,800च्यात गेलं. याला रिअसाइन म्हणतात. आधी ही व्हॅल्यू असाइन केली आणि मग ही व्हॅल्यू असाइन केली. ही पहिल्यांदा, ही दुसऱ्यांदा, पहिल्यांदा दुसऱ्यांदा. बरोबर की नाही? इथं किती गेले? 48. आणि इथे किती गेली? 48 मायनस 2200. किती गेली? 45,800. रिअसाइन यालाच म्हणतात. ओके, दॅट इज बघा, प्लस यूज झाला, मायनस यूज झाला. कळतं सगळ्यांना? कधी कधी सांगितलं जातं एम्प्लॉयची सॅलरी
10% इन्क्रीमेंट करा. सो नाव परत याला रिअसाइनमेंट करणार. तुम्ही कशी करणार? हे बघा, फायनल सॅलरी याच्यावरती 10%. हाऊ वी कॅन अप्लाय? जस्ट 0.10 म्हणजे 10%. फायनल सॅलरी इंटू 0.10. कोणतं ऑपरेटर आलं बघा, प्लस मायनस हे सगळं असंच आहे पुढं पण. सो 10% सॅलरी वाढेल म्हणताय हो. आणि हे 10% सॅलरी ही आपल्याला ॲड करायची फायनल सॅलरीमध्ये. मग आता हे जे भेटलं आहे तुम्हाला याला म्हणतात इन्क्रीमेंट. सो कॅन आय राईट हिअर इन्क्रीमेंट सॅलरी. ही तुम्हाला भेटेल इथे याच्यामध्ये. आणि कशात ॲड करायची? फायनल सॅलरी. सो यू विल राईट हिअर फायनल सॅलरी प्लस इन्क्रीमेंट सॅलरी. आणि परत असाइन कशाला करा? फायनल सॅलरीला. लाईक दिस गाईज. आता फायनल सॅलरी तुम्हाला इन्क्रीमेंट होऊन भेटेल किती टक्के? 10%. इथे किती आले होते? 45,000 समथिंग काहीतरी 800 राईट. याचे 10% वाढ होणार आणि हे 10% याच्यात ॲड केल्या बाबा. फायनल सॅलरी प्लस इन्क्रीमेंट सॅलरी. बघा किती होतं 10% ॲड करून? 50,380. 50,300. 10% वाढले बरं का. याच्यात 10% आले. तर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही याला प्रिंट करू शकता. बघा इन्क्रीमेंट सॅलरी किती आली? किती आली? 4,580. म्हणजे 45,800 वरती 10% किती आले? हे बघा ना, 45,800 वरती 10% कशा स्टोअर केले याच्यात. आणि हे कशात ॲड केले हो? आपले फायनल सॅलरी. 45,800 मध्ये 4,580 ॲड केले. फायनल सॅलरी झाली 50,380. म्हणजे प्लस मायनस. अरे सगळंच यूज व्हायला लागलं की हे व्हायलं की नाही? हे असेच ऑपरेटर पुढे पण यूज होणार आहेत. दॅट इज अ रिअल टाईम यूज केस. दिस इज नॉर्मल. बेरीज वजाबाकी तर कुणी पण करतं आहे. दिस इज प्रोजेक्ट यूज केस. प्रोजेक्टमध्ये या टाईपचं यू शुड डू प्रोग्रॅमिंग लाईक दिस. बोनस ॲड करा, लीव कमी करा, सॅलरी वाढवा, सॅलरी कमी करा. आता ही लीव आहे कमी करा. मी बोला 10% नाही 15% सॅलरी कमी करा. आता कमी करायची बरं का. सो सिमिलर आय विल राईट हिअर. बघा कमी करायची आपल्याला. कमी करण्यासाठी मी काय करतो आहे फायनल सॅलरी 15% करायची. फायनल सॅलरी इंटू 0.15 डेज. 0.15. 10 म्हणलं की झाली 10%. 15 म्हणलं की 15%. 15% सॅलरी आपल्याला कमी करायची. आता ही काय असणार आहे आपल्यासाठी एक नवीन व्हॅरिएबल डबल डिक्रीमेंट सॅलरी. डिक्रीमेंट सॅलरी ही कशातून वजा करायची? फायनल सॅलरीमधून. फायनल सॅलरी वजा डिक्रीमेंट सॅलरी. इन्क्रीमेंटला प्लस केलं याला डिक्रीमेंट. परत तीच रिअसाइन टू द फायनल सॅलरी. रिअसाइन किद्दा केलं बघा आपण. इथं पहिल्यांदा व्हॅरिएबल बनवला. इथं पण रिअसाइन केला लीव्ज मायनस करून. इथं इन्क्रीमेंट वाढवून रिअसाइन केला. इथं डिक्रीमेंट कमी करून रिअसाइन केला. आता बघा 15% कमी होणार सॅलरी त्याची. आणि इट विल बिकम 42,823. याला प्रिंट करा. आपलं हे कमेंट करा. 42,000 झाली. 42,000 किती होती रे मग? किती होती तुमची? हे बघा इन्क्रीमेंट झालेली सॅलरी किती होती तुम्ही इथं प्रिंट करू बघू शकता. इथं म्हणू शकता तुम्ही आफ्टर इन्क्रीमेंट सॅलरी. आफ्टर इन्क्रीमेंट किती होती? आफ्टर इन्क्रीमेंट सर मला वाटत आहे हे बघा 50,000 होती. काय सर लईच लॉस बसला. करा की टाईमपास. आफ्टर डिक्रीमेंट कमीच होणार सॅलरी. नशीब कमी झाली जॉब नाही गेला होय. आफ्टर इन्क्रीमेंट 50,380. आफ्टर डिक्रीमेंट 42. डिक्रीमेंट किती झाले माहिती आहे का? 15%. सर 15% म्हणजे किती? प्रिंट करा. हे बघा युअर डिक्रीमेंट 15%. किती झालं 15%? दाखवा. हे बघा डिक्रीमेंट सॅलरी प्रिंट करा. 15% म्हणजे किती तुम्हाला दिसेल आता. 15% एवढं कमी झालं 50मधून. 7,557 कमी झाले बघा. 50,380 मधून 7,557 वजा करा. हे वेळेस भेटेल तुम्हाला. करून बघा ते कळतं सगळ्यांना. मग हे ऑपरेटर फक्त ॲडिशन पुरते मर्यादित आहेत को. 2 नंबरची ॲडिशन झाला सर प्रोग्राम. किती भारी वाटत आहे मला. काय सांगायचं तुम्हाला. मला ॲडिशन करता आली. एवढ्यापुरतं मर्यादित नाही रे बाबा प्रोग्रॅमिंग. जस्ट प्ले विथ द रिअल वर्ल्ड लाईक दिस. हे कळतं सगळ्यांना. पोरं एवढंच करतात आणि खुश होतात. काय पेढे वाटणार एवढंच करून. वा
एवढ्यानं काय होणार मला सांगा, एवढ्यानं म्हणजे सी ॲज अ बिगिनर इट्स फाईन, टोटली फाईन, पण गो अहेड ना, थोडंसं पुढं जा, आणखीन कॉन्सेप्ट एक्सप्लोअर करा, प्रॅक्टिस करा, येस ऑर नो. कारण तो काळ गेला, मी परत सांगत आहे, तो काळ गेला जेव्हा एवढं करून इंटरव्ह्यू खूप म्हणायचं ठीक आहे ओके ॲटलिस्ट यू नो हाऊ टू यूज प्लस ऑपरेटर. बट आता इंटरव्ह्यू म्हणतो ओके नो प्रॉब्लेम, टेल मी वेन वी कॅन यूज प्लस इन रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट. हॅव यू यूज एवर? तू यूज केला आहे कुठं? देन यू हॅव टू टेल देम लाईक दॅट कॉन्सेप्ट. बँकिंग ॲप्लिकेशन, ई कॉमर्स ॲप्लिकेशन, कळतं आहे. ते दिवस गेले. नाऊ 2026 इज गोईंग ऑन गाईज. आता जमाना बदलला आहे. प्रोग्रॅमिंग तुम्हाला आली पाहिजे या लेवलची, जी लेवल मी सांगतोय. तुम्हाला जरी अवघड वाटत असेल यू हॅव टू डू द प्रॅक्टिस. मग आधी तुम्ही म्हणायचं सर 2 तास केलं तर जमायचे, मला थोडंसं बरं वाटायचं, आता 4 तास करा. बरोबर की नाही? टाईम वाढवा जेणेकरून तुम्ही या लेवलचं बनाल. आणि तुम्हाला जर याच लेवलचं बनायचं असेल ना, मग काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, हे खालचं काय करा माहिती आहे का, नाही असं समजा, एवढंच करा आणि मस्तपैकी CID लावून बघत बसा. किंवा तुम्हाला जे आवडतं तारक मेहता का उलटा चष्मा, आणि म्हणा येस मला याच लेवलचं शिकायचं आहे, मला अपग्रेड व्हायचं नाही आहे, मला AI सोबत नाही पुढं जायचं आहे मला. बरोबर की नाही? नाही वाटत कोणाकोणाला लोड वाटतो, सर हे लयच लोड वाटतोय, कशाला मरायला वाढवायची आणि कमी करायची आणि डिस्काउंट आणि हे ते कशाला, आपलं झालं की ॲडिशन सबस्क्राईब ठीक आहे. कळतं आहे? या लेवलची अंडरस्टँडिंग पाहिजे, हे माझं म्हणणं आहे, हे माझं सांगणं आहे तुम्हाला. बिकॉज ज्या गोष्टी आम्ही इंडस्ट्रीमध्ये बघत आहे, जे फ्रेशरचे इंटरव्ह्यू मी घेत आहे ते या लेवलचे आहेत. पोरं इथंच अडकून बसलेत, त्यांना थोडं काही पुढं विचारलं ना, हे कसं नाही सर हे अवघड आहे ना, असं म्हणजे त्यांचा असा रिस्पॉन्स येतो आहे. पण इंडस्ट्रीला ते पाहिजे हे समजून घ्या. इंडस्ट्रीला तुमचा कॉलेज सिलेबस नाही आहे पाहिजे. अरे खरंच ना, काहीच होणार नाही आहे त्याने. 15-20 हजाराच्या नोकरीशिवाय दुसरं काहीच भेटणार नाही. किती? 15-20 हजाराची नोकरी. इफ यू आर गोईंग विथ ॲज पर युअर कम्फर्ट झोन. सर ठीक आहे ना, एवढंच बरं वाटते मला, इट्स युअर कम्फर्ट झोन. जेव्हा बरं वाटायचं बंद होतं, दिस इज कॉल्ड युअर सक्सेस झोन. कम्फर्ट झोनच्या पुढं असतो सक्सेस झोन, राईट? कम्फर्टेबलच्या बाहेर येणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला तुमचे ड्रीम्स आहेत, तुमच्या फॅमिलीचे ड्रीम्स आहेत, मला लाखामध्ये पैसा आला पाहिजे, त्या गोष्टी तेव्हा वर्कआउट होतील. नाही तर 15-20 हजाराच्या या ट्रॅपमध्ये तुम्ही पण फसाल. हा जो ट्रॅप आहे, हे ट्रॅप करतं आहे. प्रत्येकजण इंजिनिअरिंगवरती लाखो रुपये खर्च करतात आणि जॉब कितीचा भेटतो? हो सर लागला जॉब, 2.5चं पॅकेज भेटलं. ठीक आहे चांगली गोष्ट आहे. इन्क्रीमेंट हो, आफ्टर दी 1 इयर इन्क्रीमेंट आहे. किती? 10% आहे आफ्टर दी 1 इयर. आणि त्यानं जर त्या एका वर्षात जर अपग्रेड नाही केलं तर मला सांगू का, 2.5चं 2.2वर येतं आहे. ते इट्स अ मार्केट रियालिटी, इंडस्ट्री रियालिटी. जर तो त्याच स्किलसेटवरती जर राहिला ना, त्याच स्किलसेटवरती की बाबा हां माझं चालू आहे, जॉब चालू आहे मस्तपैकी, 2.5 लाखाचं पॅकेज आहे, 20-22 हजार येत आहेत, चिलमध्ये आहे मी. पुण्यासारख्या ठिकाणी 20-22 हजारामध्ये चिलमध्ये अशक्य आहे. 10,000 रेंटच आहे, रूमचं रेंटच 10,000 आहे. कळतं सगळ्यांना? जस्ट इमॅजिन, पुढं लग्न झालं, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आल्या, अरे हाऊ यू कॅन मॅनेज? सर वाढेल किती वाढेल? जस्ट इमॅजिन ना, किती वाढेल? जर तुम्ही स्वतःला अपग्रेड केलं ना, 2.5चं 3.5, 4पर्यंत जाऊ शकाल तुम्ही आफ्टर दी 1, 2, 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. ते पण तुम्ही लिटल बिट अपग्रेडेशन दररोज करत राहिला तर. पण करत नाहीत पोरं. सर 9 ते 5 जॉब करून केव्हा अभ्यास करायचा, मग लाईफ कधी एन्जॉय करायची? दॅट्स माइंडसेट विल इन्क्रीज डे बाय डे. मी माझं स्वतःचं काहीच बोलत नाही. हे सगळं पोरं मला कॉल कॉल करून सांगतात सर अशी सिच्युएशन आहे, अशी सिच्युएशन. आणि मी मुद्दाम कॉल उचलतो, किती कॉल येऊ द्या. कारण प्रत्येक कॉल मला एक नवीन गोष्ट दररोज शिकवतो. प्रत्येक कॉल, एव्हरी कॉल, इवन प्रत्येक कॉल लक्षात येते तुम्हाला. मग फक्त हेच कॉल नाही, आता काही कॉल असे पण आले ज्याच्यामध्ये काही महिला रडल्या अक्षरशः. द रिझन बिहाइंड दॅट, सर माझ्या मिस्टरचा जॉब गेला, त्यांचं एज 45 आहे, मी 37 आहे.
आणि आता समजत नाही आहे, आमच्या डोक्यावरती 60 लाखाचं लोन आहे. किती? 60 लाखाचं लोन. या कॉलमधून खूप मोठी शिकवण आहे, तुमच्यासाठी पण आहे, माझ्यासाठी. मी काय तुमच्यावर लय मोठा आहे का? नाही, तुमच्या एवढंच आहे. पण याच्यातून शिकवण काय आपल्याला? 60 लाखाचं लोन, त्या एजला जॉब केला, म्हणजे काय त्यांच्यावरती काय वेळ आले ती आपण इमॅजिनसुद्धा नाही करू शकत. त्या काय फील करत असतील आता सध्या. मी म्हणलं ताई शांत राहा, म्हणलं मी काय करू शकतो. ती रडत रडत मला सांगत होत्या काही समजत नाही, काय करू कसं करू. त्यांचा IT जॉब गेला, त्यांना 25 लाखाचं पॅकेज होतं. मी म्हणलं काय जॉब गेला? कंपनीनं त्यांना अपग्रेडेशन नसल्यामुळे काढलं. त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांना दुसरी टेक्नॉलॉजीवर काम करायला दिलं, त्यांना जमलं नाही आणि त्यांना टाईम पण दिला होता करायला, बट त्यांना ते काय करणं झालं नाही म्हणून त्यांना काढलं. नाव दे आर फाइंडिंग द जॉब टू सर्वायू हिज लाईफ, हिज फॅमिली लाईफ. देन परत म्हणलं तर लोन, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी ती जॉब शोधत आहेत. भेटेल सुद्धा, मी म्हणत नाही भेटणार, बट ती जी सिच्युएशन असते ना, जॉब गेला, नाऊ व्हॉट आय कॅन डू. आत्ता काय करायचं हे तर सगळं डोक्यावर घेऊन बसलो आहे ना. एवढं लोन आहे, लेकरांचं शिक्षण सुरू आहे, कॉलेजची आपलं शाळेची फीस आहे लाखामध्ये, घरामध्ये खूप सारा खर्च आहे. हे त्यांचं बोलणं आहे बरं का. म्हणजे ॲट द एज ऑफ 37 त्या ज्या मला सांगत होत्या, मी ॲट द एज ऑफ 25 त्या गोष्टी रिअलाईज केल्या की या सिच्युएशन इज व्हेरी टफ वाईज. सो प्रत्येक दिवस आपल्याला खूप मोठ्या गोष्टी शिकून जातो की भाई आपण जीवनामध्ये खरंच टाईमपास नाही केला पाहिजे. माहीत नाही आयुष्य किती आहे आपल्याला, बरोबर आहे, पण जेवढा आहे ना त्याचा टाईम वेस्ट आपण नाही केला पाहिजे असं मला वाटतं. त्या वेळेमध्ये सदुपयोग आपण करू, चांगलं काम करू, स्किल घेऊन, गुड लाईफ, दॅट्स इट. बरोबर की नाही? का शेवटचा दिवस कोणाला माहीत आहे का? कोणालाच माहीत नाही. त्यामुळे असं नाही शेवटचा दिवस माहीत नाही, चिल एन्जॉय करा ना, त्यात काय एवढं कुठे लोड घेत बसतं, लोन बिन, असं नाही आहे. बरोबर आहे. जेवढं आयुष्य दिलं तेवढं चांगलं जगायचं आणि जायचं. आपलं आहे काय दुसरं मला सांगा. माझा तर असा माइंडसेट आहे, बाकीच्याचे माइंडसेट आय डोंट नो. पण ही प्रत्येक कॉल मला एक गोष्ट शिकवतो. तेच मी तुम्हाला सांगत आहे की बाबा प्रत्येक दिवस मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. हे तुम्हाला तेव्हाच कळेल ज्यावेळेस तुमच्यावरती अशा सिच्युएशन्स येतील. पण तशी सिच्युएशन येऊ द्यायची नाही ना. आपण त्यातून शिकवून घ्यायची, शिकून निघायचं की बाई हां इट कॅन बी हॅपन. बरोबर आहे. मग स्वतःला त्या लेवलचं बनवण्यासाठी परत तेच सांगेल मी किंवा या लेवलचं बनवायचं का या लेवलचं बनवायचं किंवा ह्याच्याहून आणखीन एक्स्ट्रीम लेवलचं बनवायचं, हे तुमच्या हातात आहे. आय एम जस्ट मी एक रस्ता दाखवेल की बाबा असं असं जा. तुम्ही त्या रस्त्याने जात असताना आणखीन तुम्ही त्या रस्त्यावरती किती बारकाईने बघताय, किती खड्डे आहे, किती रस्ता छान आहे, हे बघणं तुमचं काम आहे. बरोबर. माझं काम आहे रस्ता दाखवणं, तुमचं काम आहे त्या रस्त्याने जायचं का दुसराच रस्ता पकडायचा का त्या रस्त्याने आणखीन नवीन नवीन गोष्टी सर्च करायच्या, रिसर्च करायच्या. बरोबर की नाही? आता मी हे एक्झाम्पल दिलं, यू कॅन जस्ट चेक आउट, राईट. तुम्ही आणखीन एक्स्ट्रीम लेवलचं एक्सपेरिमेंट करू शकता. एक्सपेरिमेंट म्हणजे काय की आणखीन मी हे ऑपरेटर्स कशा प्रकारे यूज करू शकतो, हे कळतं आहे सगळ्यांना. त्याला म्हणतात एक्सपेरिमेंट, सेल्फ स्टडी, जी की आम्ही तुमच्या एजमध्ये केली. आम्हाला तर हे शिकवलं पण नाही सरांनी असं यूज करता, आम्हाला फक्त हेच सांगितलं, दॅट्स इट. बट सेल्फ स्टडी इज लाईक दिस गाईज. आम्ही सर्च केला, रिसर्च केला किंवा हे ऑपरेटर्स आपण इथं यूज करतो, ठीक आहे, आणखीन कुठं यूज करू शकतो आपण, प्लस मायनस रिअल प्रोजेक्ट्समध्ये याचा यूज कसा असतो. यू हॅव गुगल, ChatGPT, अनलिमिटेड इंटरनेट ॲक्सेस, राईट. येस हो. सो गो, आणखीन याच्या पुढं जाऊ शकता तुम्ही, बट इट्स टोटली डिपेंड्स ऑन यू. हे मला तुम्हाला सांगायचं. ओके. सो दीज आर दी अरिथमॅटिक ऑपरेटर्स गाईज. ओके. डोंट बिकम एनी इमोशनल ऑर काहीतरी होईल कोणाला तरी असं काही बनू नका. टेक इट जस्ट सिरियसली. डोक्यामध्ये ठेवायचं की बाबा अशा गोष्टी असतात लाईफमध्ये, होतं हे. लाईफ इज टोटली अनएक्सपेक्टेड, टोटली अनएक्सपेक्टेड. दररोजचा दिवस काहीतरी नवीन एक्सपिरियन्स घेऊन जातो, येते लक्ष सगळ्यांना. त्यामुळे लई सिरियस बी व्हायचं नाही आणि लई कॅज्युअल पण घ्यायचं नाही. मिडियम लेवलला ठेवायच्या गोष्टी पुढे जायचं. ठीक आहे. चला चिलमध्ये रिलेशनल ऑपरेटर्स गाईज. सेकंड ऑपरेटर इज रिलेशनल ऑपरेटर. बघा नावातच याच्यामध्ये नावावरूनच कळत आहे आपल्याला की काहीतरी रिलेशन दाखवायचं काम हा ऑपरेटर करणार आहे. म्हणजे काय,
It will check the relationship between two operands. दोन ऑपरँड मधली रिलेशनशिप चेक करायचं काम हा काम करणार आहे, आपल्याला करून देणार आहे. रिलेशनशिप सर या दोघांमध्ये पण रिलेशनशिप आहे. कोणकोणते रिलेशनशिप असते? भाऊ बहीण, मित्र मैत्रीण? नाही, ती रिलेशनशिप नाही आहे. इथली जी रिलेशनशिप आहे ती वेगळी आहे मित्रांनो. कोणती आहे बघा. इथं आपल्याला काय ऑपरेटर भेटतात, जसं की लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, इक्वल टू अँड नॉट इक्वल टू. बघा सगळ्यांची नावं मी एकदा लिहितो म्हणजे यू विल गेट अ क्लिअरिटी. दिस इज कॉल्ड लेस दॅन ऑपरेटर. याला होतं ग्रेटर दॅन ऑपरेटर, लेस दॅन इक्वल टू ऑपरेटर, ग्रेटर दॅन इक्वल टू ऑपरेटर. इट्स अ इक्वल टू अँड दिस इज नॉट इक्वल टू. ओके, हे बघा दिस इज लेस दॅन. ओके, लेस दॅन. दिस इज ग्रेटर दॅन. This is less than equal to. Less than equal to. This is greater than equal to. Greater than equal to. आणि हा इक्वल टू आणि खालचा नॉट इक्वल टू. फक्त हा इक्वल टू आणि हा नावातच आहे बघा, नॉट इक्वल टू. हे नॉट एक्सक्लेमेटरी, हे इक्वल टू. हे इक्वल टू नॉट ओनली इक्वल टू. ओके या. मग सर हे रिलेशनशिप कसं काय चेक करतात? ऑपरँड्स म्हणजे आताच मी सांगितलं हे दोन ऑपरँड्स आहेत. ह्या दोघांमध्ये रिलेशनशिप, कोण छोटा आहे, कोण मोठा आहे, कोण कोणापेक्षा छोटा आहे, कोणापेक्षा मोठा आहे, दोघं बरोबर आहेत का, दोघं बरोबर म्हणजे इक्वल आहेत का, इक्वल नाहीत का, हे चेक करण्यासाठी रिलेशनल ऑपरेटर्स आहेत. तुला सर हे चेक कशाला करायचं आहे उगाच? काय करायचं आपल्याला? कोण मोठं कोण छोटं, आपापलं चाललंय की चांगलं होय असा विषय नाही आहे. वी हॅव टू चेक दॅट थिंग्स गाईज. लेट्स से देयर आर टू नंबर्स अगेन. आय वॉन्ट टू चेक बोथ द नंबर गाईज. ओके, लेट्स से आय एम चेकिंग नंबर 1. मी काय म्हणतो बघा, नंबर 1 इज लेस दॅन नंबर 2. वी हॅव टू राईट लाईक दिस. हे बघा, लेस दॅन. नंबर 1 इज 200, नंबर 2 400. म्हणजे 200 हा लेस दॅन आहे 400पेक्षा. म्हणजे काय, 400पेक्षा हा लहान आहे. 200 400पेक्षा लहान हो आहे. मग याचं आउटपुट जे असतं ना ऑलवेज बुलियनमध्ये येतं मित्रांनो, ट्रू किंवा फॉल्स. सो नाउ वाय इट इज कमिंग ट्रू? सिम्पल, 200 400पेक्षा लहान आहेच की. येस ऑन दॅट्स वाय इट इज ट्रू. म्हणजे रिलेशनल ऑपरेटरचा रिझल्ट, रिलेशनल ऑपरेटर रिझल्ट ऑलवेज इन बुलियन व्हॅल्यू. म्हणजे काय, ट्रू किंवा फॉल्स. जर तुम्ही दिलेली स्टेटमेंट आहे, दिस इज स्टेटमेंट, ही जर बरोबर वाटत असेल 200 400पेक्षा लहान, बरोबर म्हणजे ट्रूच. पण इफ यू राईट समथिंग लाईक दिस गाईस, तुम्ही म्हणले num1 ग्रेटर दॅन num2. आता मात्र तुम्ही चुकीचं लिहिलं आहे. जर काय चुकीचं आहे याच्यामध्ये, तुम्ही म्हणताय नंबर 1 200 हा मोठा आहे, ग्रेटर दॅन कोणापेक्षा, 400पेक्षा. मग याचा आउटपुट नक्कीच फॉल्स असणार आहे. तुमची स्टेटमेंट चुकीची आहे, तुम्ही जे लिहिताय ते चुकीचं आहे. कसं काय, 200 तुम्ही म्हणताय 400पेक्षा मोठा आहे, यू आर चेकिंग, बट आपल्याला प्रोग्राम सांगतोय नाही इट्स फॉल्स. असं नाही आहे, असं आहे. राईट. देन इफ आय से num1 इक्वल num2, तुम्ही म्हणताय दोन्ही इक्वल आहेत. सर कसं हो, नाही ना इक्वल. तुम्ही म्हणताय आहे, मग तुम्ही चुकताय. म्हणजे तुम्ही जे लिहिले ते तुम्ही चुकताय. तुम्ही म्हणताय दोन्ही इक्वल आहे पण नाही आहे. पण तुम्ही जर म्हणले दोन्ही इक्वल नाही आहे, कसं नाही आहे म्हणायचं, नॉट इक्वल. आता तुम्ही काय म्हणताय माहिती आहे का, दोन्ही इक्वल नाही, दिस इज कॉल्ड नाहीच ना. सो तुम्ही जे बोलताय ते खरं आहे. तुम्ही स्टेटमेंट लिहिल्यानंतर स्वतःला विचारा, इज दिस स्टेटमेंट इज ट्रू? आउटपुट विल ट्रू. तुम्ही लिहिले स्टेटमेंट चुकीचं असेल, आउटपुट फॉल्स. हे कसं समजून घ्यायचं, व्हॅल्यूवरून. बघा 200 400 इक्वल नाही आहेत, नाहीतच ना. पण 400 400 इक्वल नाही आहेत का? आता तुम्ही म्हणता 400 आणि 400 इक्वल नाही, ह्याचे रिझल्ट फॉल्स येईल आणि ह्याचा ट्रू येईल. बघा ह्याचा ट्रू का आला, कारण 400 400 इक्वल आहेत म्हणून ट्रू. तुम्ही म्हणता 400 आणि 400 इक्वल नाही,
कसं रे? It will false. Now similar guys, if you write num1 less than equal num2, आता बघा इक्वल आहे बरं का, लेस दॅन इक्वल, इथं दोन गोष्टी चेक होतात. नंबर 1 400, नंबर 2 400पेक्षा लहान आहे का? तर लहान तर नाही. पुढं चेक करा, इक्वल आहे का? हो इक्वल आहे, आउटपुट इज ट्रू. सर याचं आउटपुट फॉल्स आलं आहे बघा, नंबर 1 लेस दॅन नंबर 2. बरोबरच आहे ना, मग फॉल्सच येणार ना. का? 400पेक्षा लहान नाही आहे ना, मग याचं कसं काय ट्रू आलं? इथं फक्त एवढंच चेक नाही झालं, इक्वल टू पण चेक झालं. लेस दॅन नाही ना, इक्वल टू आहे का? इक्वल टू आहे, ट्रू. पण इथं नाही ना इक्वल टू. दॅट्स वाय दिस ऑपरेटर गाईज, जी याची कमी पूर्ण करून देतो आपल्याला. सिमिलर ग्रेटर दॅनची पण, num1 ग्रेटर दॅन इक्वल टू num2. आता याचं फॉल्सच येणार आहे बघा, num1 ग्रेटर दॅन num2 आलं फॉल्स. पण याचं ट्रू का आलं? अहो ग्रेटर दॅनच्या पुढे इक्वल टू पण आहे ना. ग्रेटर दॅन नाही हो 400पेक्षा, पण इक्वल आहे ना. लेस दॅन नाही हो, पण इक्वल आहे ना. म्हणजे रिलेशन चेक करण्यासाठी हे ऑपरेटर यूज केले जातात. सर हे नंबरमधलं रिलेशन चेक करतात? हो, फक्त नंबरमधलं बरं का, नॉट कॅरेक्टर, नॉट स्ट्रिंग. मेक शुअर दॅट. मग ठीक आहे सर, लेट्स से ह्याचा यूज कुठं केला जातो? याचा यूज मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला डिसिजन घ्यायचा असतो तिथं याचा यूज होतो. इन द डिसिजन मेकिंग. इन द डिसिजन मेकिंग we can use रिलेशनल ऑपरेटर्स. डिसिजन घेताना, हो सर कसला डिसिजन? लग्नाचा? हो लग्नाचं डिसिजन घेताना सुद्धा यूज करतात. येस. कसं काय सर? हे बघा, तुम्हाला विचारलं जातं तुमचं पॅकेज किती आहे? तुम्ही म्हणले माझं पॅकेज नाही का सर 2.4 LP आहे. किती आहे? 2.4 LP. पण आता हे पॅकेज हा कीवर्ड आहे, ॲज अ व्हॅरिएबल यूज करता येत नाही, राईट? सो आपण म्हणू सॅलरी पॅकेज. असं तर चालेलच की. किती आहे? 2.4 LP. मग चेक केलं जातं, ओके सॅलरी पॅकेज इज ग्रेटर दॅन 10 LPच्या पुढं आहे का? ह्याचं जर आउटपुट फॉल्स आलं, झालं लग्न, मोडलं लग्न. हे बघ फॉल्स, मोडलं लग्न, पॅकेज कमी आहे ना. डिसिजन घेतला जाणार नाही. कशावर? याच्यावरून डिसिजन सर, ह्या ग्रेटर दॅनवर. हो, पॅकेज शुड अबव्ह द 10 LP. असं 10 लाखाचं पॅकेज झालं तरच लग्न होतं आहे का? हो. जर मला शेती आहे मग तो विषय वेगळा. तुझ्याकडे शेती असेल तर तुला भेटेल पोरगी. शेतीचा विषय वेगळा आहे. पण शेती जर नसेल आणि तुझं पॅकेज जर 2.4 5.5 असेल, भाई अय भावा ऐकतोय? काय नाही, भावाच्या पुढं शब्दच नाहीत माझ्याकडे. मी फक्त भावाच बोलू शकतो. सेकंड थिंग बघा, याचा रिअल लाईफमध्ये खूप मोठा यूज आहे या ऑपरेटर्सचा. तुम्ही एखाद्याची एज असेल 14, तुम्हाला त्याला ॲक्सेस द्यायचा तुमच्या वेबसाईटचा. तुम्ही चेक करा, एज इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू 18 असेल तरच त्याला ॲक्सेस द्या, नसेल तर ॲक्सेस नाही. काय आउटपुट फॉल्स, नका देऊ ॲक्सेस. म्हणजे तो लहान आहे. दिस वेबसाईट इज रिस्ट्रिक्टेड टू द एज इज बिलो 18. त्यांच्यासाठी ही वेबसाईट नाही आहे. एक कळतंय सगळ्यांना? मग हा डिसिजन कसा घेतला तुम्ही? बाय युझिंग दिस ऑपरेटर. तुम्ही कधी डिसिजन घेता भाई की बाबा लेट्स से जर एज तुमचं सपोज एक्झॅक्ट आय वॉन्ट टू चेक एक्झॅक्टली एज, ओके 22. तुम्ही चेक करता, जर एज इक्वल 22 असेल, फक्त 22 एजच्या स्टुडंट्सला ही समथिंग स्कॉलरशिप वगैरे किंवा काय असेल ते भेटणार आहे. कंडिशन इज ट्रू, या. सो युअर एज 22, यू विल गेट द स्कॉलरशिप. एक कळतंय सगळ्यांना? खूप साऱ्या गोष्टी आपण चेक करू शकतो, राईट? तुम्ही ई कॉमर्स ॲप्लिकेशनमध्ये प्राईस असते बघा प्रोडक्टची, तुम्ही प्राईसवरती डिस्काउंट अप्लाय करू शकता. प्राईस किती आहे? 3000 आहे, ओके. मग चेक करा, जर प्राईस ग्रेटर दॅन 2000 असेल डिस्काउंट इलिजिबल, अदरवाईज नॉट. 3000 आहे, ट्रू, भेटला डिस्काउंट. हा म्हणला 1100 1200चं घेतलं, काय होईल का? काहीच नाही होणार. आला तसा घरीचा, फॉल्स. वाय? म्हणजे डिस्काउंट भेटणार. आता हे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आपण ज्या आपल्या इफ एल्स आहेत त्याच्यामध्ये आणखीन याचा तुम्हाला रिअल यूज केस मी समजून सांगेल की कशा प्रकारे डिसिजन घ्यायला मदत करतात. निर्णय घ्यायला मदत करतात हे ऑपरेटर. प्रोग्रामिंगमध्ये निर्णय घ्यायला,
रिअल लाईफमध्ये निर्णय घ्यायला हे ऑपरेटर मदत करतात. कॅल्क्युलेशन करायला हे ऑपरेटर मदत. प्रत्येक ऑपरेटरचं काहीतरी काम आहे, ऑपरेशन आहे. ते ऑपरेंडवरती ऑपरेशन करतात जेणेकरून आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके, सो राहिलेले ऑपरेटर आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू. दॅट इज आणखीन आहेत ऑपरेटर. लॉजिकल असेल, असाइनमेंट असेल, टर्नरी असेल, युनरी असेल. ओके, विल सी इन द टुमॉरो सेशन. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे?